श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता श्रावण महिना हा सुरू झालेला आहे आणि या संपूर्ण श्रावणामध्ये आपण भगवान शिवशंकरांची उपासना आराधना करत असतो. तसंच वेगवेगळे व्रतवैकल्यसुद्धा करत असतो. संपूर्ण श्रावण महिना अतिशय पवित्र पावन असा महिना मानला जातो आणि हा महिना भगवान शिवांच्या आराधनेसाठी समर्पित आहे. पण तरीसुद्धा या महिन्यामध्ये आपण जशी भगवान शिवशंकरांची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची सुद्धा आपल्याला तितकीच जास्तीत जास्त सेवा ही करायची असते. स्वामी महाराज, दत्त महाराज हे आपले गुरु आहे. आपण त्यांना आपलं गुरुपद दिलेलं आहे आणि त्यामुळेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला त्यांची सुद्धा सेवा ही करायचीच आहे. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या कोणकोणत्या सेवा या कराव्यात याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या कोणत्या सेवा या आपल्याला करायच्या आहे याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे गुरुवारीसुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची कोणती सेवा करू शकतात ही सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला ज्या काही सेवा या स्वामी महाराजांच्या करायला जमत असतील, गुरुवारी जी सेवा तुम्हाला करायला जमत असेल ती सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. श्रावण महिना हा असा महिना आहे की आपण या श्रावण महिन्यामध्ये जितकी सेवा करतो तितके जास्त पुण्य आपल्या पदराशी जमा होत असते, तितके जास्त पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करून आपण हे पुण्य आपल्या गाठीशी बांधायचे आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपण स्वामींची, दत्त महाराजांची कोणती प्रभावी सेवा ही करू शकतो. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच गुरुचरित्र या ग्रंथाचं सप्ताहाचं पारायण. ज्याप्रमाणे आपण दत्त जयंतीला किंवा स्वामी पुण्यतिथीला गुरुचरित्राचं पारायण करतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात सुद्धा आपण 7 दिवसांचं गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. सप्ताह काळामध्ये 7 दिवस गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि याची सांगता, या पारायणाची सांगता आपल्याला 8व्या दिवशी करायची आहे. आणि संपूर्ण नियम जे काही आहेत गुरुचरित्र पारायणाचे ते संपूर्ण नियम पाळूनच आपल्याला श्रावण महिन्यातही गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे. हे नियम पाळून जर तुम्ही पारायण करत असाल तर आणि तरच तुम्ही श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करा. आणि त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा अतिशय परमपवित्र पावन असा असतो. त्यामुळे तुम्हाला ज्या दिवसापासून गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमत असेल, शक्य होत असेल त्या दिवसापासून तुम्ही करा. गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला कोणते नियम आणि अटी हे पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे. तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल आणि त्याचे नियम आणि अटी काय आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. तिथे तुम्हाला संपूर्ण माहितीही नक्कीच मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही ते नियम पाळून गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये करू शकतात. आणि जर समजा तुम्हाला काही कारणास्तव गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण हे करायला जमत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर जर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायची खूप इच्छा आहे पण काही कारणास्तव जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नसेल श्रावण महिन्यात, तर अशा वेळेस तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण हे करू शकतात. या ग्रंथामध्ये 52 अध्याय आहेत. ज्यांना गुरुचरित्राचं पारायण हे करता येत नाही त्यांनी जर या ग्रंथाचं पारायण केलं, गुरुचरित्र सप्तशती सार या ग्रंथाचं जर पारायण केलं तर त्यांना गुरुचरित्राचं पारायण केल्याचंच पुण्यफळ हे मिळत असतं. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी तर गुरुचरित्र या ग्रंथाचंच पारायण हे करावं. श्री गुरुचरित्र सप्तशती सार या ग्रंथाचं पारायण करताना जितके कडक नियम गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करताना आहेत तितके कडक नियम या ग्रंथाचं पारायण करताना पाळायची काही गरज नाही. फक्त आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि मांसाहार हा बंद ठेवायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही कांदा लसूण सुद्धा या पारायणाच्या काळामध्ये खाऊ नका. बस इतकेच नियम आपल्याला सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करताना पाळायचे आहेत. सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही 7 दिवसांचं कराल तर त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला कितव्या दिवशी किती अध्याय हे पठण करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही तो ग्रंथ पहिले आपल्या घरी आणायचा आहे आणि त्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या ग्रंथाचं पारायण हे करायचं आहे. आता ज्यांना या दोघीही सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय जो आहे त्याचं अगदी नित्य नियमानं रोज पठण हे करायचं आहे. आणि हे अध्याय रोज पठण करत असताना आपल्याला कोणताही नियम हा पाळण्याची काहीच गरज नाही. फक्त मांसाहार हा तुम्ही करू नका.
फक्त हा एकच नियम आपल्याला पाळायचा आहे। आणि दत्त महाराजांची सेवा करत असताना दुपारची 12 ते 12:30 ही जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला दत्त महाराजांची कोणतीच सेवाही करायची नाहीये। ही वेळ सोडून तुम्हाला इतर वेळेस जेव्हाही जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही सेवाही करू शकतात। शक्यतोवर कोणतीही सेवा करताना ती पहाटे करण्याचा नेहमी प्रयत्न करावा। पहाटेची वेळ ही अतिशय प्रसन्न आणि शांततेची वेळ असते आणि यावेळेस आपले मन सुद्धा खूप शांत असते आणि या वेळेत केलेली सेवा ही अतिशय फलद्रूप होते। पण काही कारणास्तव जर तुम्हाला पहाटे ही सेवा करायला जमत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेत वेळ मिळेल, जी वेळ तुम्हाला सेवा करण्यासाठी जमत असेल त्या वेळेत सेवा करू शकता। फक्त दुपारची 12 ते 12:30 ही वेळ सोडायची आहे। त्याचप्रमाणे तुम्ही दत्तबावनीचं सुद्धा पठण रोज करू शकतात आणि दत्तबावनी पठण करण्यासाठी मोजून 5 ते 10 मिनिटं हे लागतील आणि यासाठी सुद्धा कुठलाही नियम पाळण्याची गरज नाही। आणि तसंच दत्त मंत्राचा सुद्धा रोज जप हा तुम्ही 108 वेळा करू शकतात। तर याप्रमाणे तुम्ही दत्तगुरूंची सेवा श्रावण महिन्यामध्ये करू शकतात। आणि आता आपल्या स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा ही आपल्याला करायची आहे, तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सर्वात अतिशय प्रिय असलेली सेवा ती म्हणजेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं ही होय। तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण हे करू शकतात। तुम्हाला जर शक्य होत असेल तर 11 किंवा 7 पारायणसुद्धा तुम्ही या ग्रंथाचे करू शकतात। या ग्रंथाचं एक पारायण करणं म्हणजे काय, तर या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहे आणि एका दिवसामध्ये एकाच बैठकीमध्ये संपूर्ण 1 ते 21 अध्यायांचं पठण करणं म्हणजेच एक पारायण पूर्ण होणं होय। तर या पद्धतीने तुम्ही संकल्पयुक्त 11 किंवा 7 पारायण हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण हे करू शकतात। आणि जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पारायण करणं शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही तसं सुद्धा करू शकतात। तुमची कुठली इच्छा पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करा आणि संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला या सेवेचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करायची आहे। आणि जर तुम्हाला 11 किंवा 7 हे पारायण करणं शक्य होत नसेल तर निदान गुरुवारी तरी एक तरी पारायण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये या स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा जरूर करा। श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी सेवा आपल्या स्वामींची कराल तितकी जास्त तुम्हाला फलप्राप्ती होईल। आणि जर इतर वेळेस इतर दिवशी तुम्हाला काही कारणास्तव स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला जमत नसेल तर श्रावणातल्या गुरुवारी तरी एक तरी पारायण तुम्ही या ग्रंथाचं जरूर करा। तर स्वामी महाराजांच्या या सेवेमध्ये अजूनच सेवा येते ती म्हणजेच तारक मंत्राचं पठण आणि त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या 11 माळी जप। श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र जो आहे तो सुद्धा रोज 11 वेळा 11 दिवस पठण करू शकतात किंवा 7 दिवस सुद्धा 11 वेळेस पठण करू शकतात किंवा संपूर्ण श्रावणामध्ये तुम्ही रोज 11 वेळा पठण करू शकतात। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा जो काही स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र आहे याचा सुद्धा तुम्ही 7 दिवस 11 दिवस 11 माळी जप हा करू शकतात किंवा हा जप तुम्ही रोज 11 माळी केला तर अतिशय उत्तम। याप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा ही स्वामी समर्थ महाराजांची जितके दिवस करायला जमत असेल तितके दिवस तुम्ही ती नक्की करा। ज्या वेळेस आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण हे करत असतो तर तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची काहीच गरज नाही। दत्त महाराजांच्या सेवा करत असताना आपल्याला जे काही नियम आहेत ते नियम पाळूनच सेवा करायची आहे। पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना त्याचे कुठलेच नियम हे नाहीयेत। फक्त स्वामींची सेवा ही आपल्याला पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करायची आहे। फक्त मांसाहार हा बंद ठेवायचा आहे, हाच एक नियम आपल्याला पाळायचा आहे। आणि त्याचप्रमाणे उपवास करण्याची सुद्धा काहीच गरज नाही। यापैकी कोणतीही सेवा करत असताना तुम्हाला उपवास करण्याची काहीच गरज नाही। त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत असताना 11 गुरुवार सुद्धा तुम्ही या सेवेमध्ये करू शकतात। 11 गुरुवारांची सेवा करताना तुम्हाला जर उपवास करणं तुमच्या शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपवास करू शकतात, नाही तर हा उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल। तर याप्रमाणे तुम्ही श्रावणामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करू शकतात। आणि जर तुम्हाला यापैकी कुठलीच सेवा ही करायला काही कारणामुळे जमत नसेल तर निदान गुरुवारी तरी एक पाठ स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा जरूर करा। आणि जर हेही शक्य होत नसेल तर निदान तारक मंत्राचे 11 वेळा पठण करा आणि त्याचप्रमाणे 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा नक्की करा। आणि तसंच अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे जे आहे त्याचे सुद्धा तुम्ही पठण हे दर गुरुवारी 11 वेळा करू शकतात। आणि जर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला या अक्कलकोट स्वामी स्तोत्राचे पठण हे 11 वेळा 11 दिवस
किंवा 7 दिवस करायला जमत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे सुद्धा करू शकतात। आणि ही सेवा करायला सुद्धा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अखंड स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे। नाहीतर निदान गुरुवारी तरी स्वामी समर्थ महाराजांचं दिवसभरामध्ये नामस्मरण हे करायचं आहे। नामस्मरण ही अशी एक सेवा आहे की या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे। स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे तुम्ही केव्हाही कधीही कुठेही घेऊ शकतात। फक्त पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने आणि स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण हे करायचे आहे। आणि गुरुवारी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा करायचा आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्ही इतर कुठल्याही वेळेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ हा गुरुवारी पूर्ण करू शकतात। तर याप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा करायला या श्रावण महिन्यामध्ये दत्त महाराजांची म्हणा किंवा स्वामी समर्थ महाराजांची करायला शक्य होत असेल ती सेवा तुम्ही नक्की करा। श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी सेवा ही कराल तितके अनंत पटीने फळ हे तुम्हाला प्राप्त होईल। श्रावणात भगवान शिवशंकरांच्या सेवेसोबतच यापैकी जी सेवा तुम्हाला करायला जमत असेल ती सेवा तुम्ही नक्की करा। तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की श्रावण महिन्यामध्ये आपण दत्त महाराजांची आणि स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवाही करू शकतो। याबद्दलच संपूर्ण माहितीही मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दिली आहे। त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेवाही नक्की करा। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा। आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।